निरोगी असताना आजारपणाची भीती बाळगत विविध पॉलिसी काढून आजाराची वाट पाहण्यापेक्षा निखळ आनंदाची पॉलिसी मोफत काढून जीवनभर आनंदी राहा असे आवाहन हास्य कलाकार दीपक देठे यांनी केले। राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या 32व्या स्मृतिदिनानिमित्त श्री आदर्श ऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने जैन सोशल फेडरेशन आयोजित भगवान महावीर व्याख्यानमालेचे 5वे पुष्प गुरुजी आता हसत नाही या विषयावर गुंतताना ते बोलत होते। यावेळी माणसाच्या वागण्यातील विरोधाभास निर्माण करणारे प्रसंग श्रोत्यांच्या पुढ्यात ठेवत देठे यांनी केलेले विनोद हास्याची कारंजी फुलवणारे ठरले। आपण इतके रडलो आहोत की रडत असल्यानं कसे हसवायचे याचे सतत चिंतन करत आपण हसतो आणि आनंदी राहतो असे त्यांनी स्वतःच्या आनंदी जीवनाचे रहस्य स्पष्ट केले। पाहूया गुरुजी आता हसत नाही या विषयावर हास्य कलाकार दीपक देठे यांचे व्याख्यान। आपल्या सर्व मायबापांना मी दीपक सकाराम देठे, अहमदनगर, तालुका अकोले, अतिशय सामान्य कलाकार आहे, साधा कलाकार आहे। राष्ट्रसंत आचार्य सम्राट पूजनीय श्री आनंद ऋषी महाराज साहेब यांच्या 32व्या स्मृतिदिनानिमित्त या ठिकाणी माझा एक हास्याचा प्रयोग या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि विषय मला दिलेला आहे, आपण हसणे विसरलोत का। गंमत आहे बघा, अशा माणसाला विषय दिलाय की मला बघून अजून माझे मिसेसच हसले नाही आणि तुम्हाला मला या ठिकाणी हसवण्यासाठी पाठवले। बघा किती गंमत आहे। पण प्रामाणिकपणे मी तुम्हाला सांगू इच्छितो, पुण्यामध्ये असणारं बालगंधर्व आणि अहमदनगरमध्ये असणारं भगवान महावीर व्याख्यानमाला ही मला वाटतं महाराष्ट्रातली सर्वात विचाराला समृद्ध करणारी व्याख्यानमाला आहे आणि मी या ठिकाणी नतमस्तक होतो। ध्यानात ठेवा, सरोजताईंनी मला फोन केला, सरोजताईंनी मला सांगितलं तुम्हाला हसवायचं। मला प्रश्न पडला कसं हसवायचं, कारण हसवायचं म्हटल्यानंतर दोन गोष्टी माणसाला गरजेच्या आहेत। माणूस हसतो कधी कधी हसतो माणूस मला माहित आहे। लग्नामध्ये एखादी ताईचा विवाह असेल, मला खरं सांगा ताई, त्या विवाहामध्ये जी ताई असते ती ताई लग्नाच्या मांडवात रडते का हसते? जोरात बोला, रडते का हसते? हां, ती हसते बी आणि रडते बी। रडते केव्हा ताई? आई ती रडते केव्हा? ज्या वेळेस मम्मी पाहिली, पप्पा पाहिले, मम्मीला पाहिल्याबरोबर मम्मी चालले का, लगेच इकडं पप्पाकडे येते, पप्पा चालले चालले चालले। म्हणजे मम्मीकडे पाहिली की रडते, पप्पाकडे पाहिलं की रडते आणि मामाच्या मुलाकडे पाहिलं चालले रे। आता विचार करा काय प्रकार आहे हा। पण मला माहित आहे, माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे की जी मुलगी असते ती मांडवामध्ये किती दिवस रडते ताई? आई किती दिवस रडते? 1 दिवस। त्याच्यानंतर नवरदेव रडायला लागतो, तो एवढा रडतो त्याला कळतं आपली आवड आणि आपली निवड चुकलेली आहे। आता आपलं काय खरं नाही, कारण माझा स्वतःचा अनुभव येतो हा, काही तुमचा नाही, हा माझा स्वतःचा अनुभव आहे। कारण लग्नाच्या दिवसामध्ये मी फक्त एकच प्रयत्न केला, म्हणलं कोण हसतं कोण रडतं हे मला माहीत नाही, पण आपण हसणे विसरले आहोत, खरंच विसरलो हसणं। मला खरं सांगा, या ठिकाणी माझे मायबाप आहेत, इथं मित्र आहेत, काही सद्गुरू आहेत आणि हसता हसता हळदी कुंकाचा कार्यक्रम होता।
हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला तुम्ही हसवायला या. आता मी फार मोठा कलाकार नाही, साधा कलाकार आहे. जसं सरोजताईंनी मला कॉल केला असंच कोल्हापूरला मला स्थान केला, हळदी कुंकू हळदी कुंकू. आता म्हणलं हळदी कुंकवाचा कार्यक्रम माणूस कसं काय करणार? कार्यक्रम कुणाचा आहे? स्त्रियांचा. मग कुणाला बोलवलं पाहिजे? बोलवलं कुणाला? बरं, बोलवलं ज्या माणसाने मला बोलवलं ते सरपंच होते. गेलो कार्यक्रमाला, आपण हसणं विसरलेलं आहोत, हसवण्यासाठी गेलो. सगळ्या माता भगिनी हसल्या, सगळी माता भगिनी हसली, ताई हसली, बहीण हसली, सासू हसली, सून हसली. पण जे सरपंच मला घेऊन गेले होते ते तसेच, ते हसायलाच तयार नाही, बिलकुल हसायला तयार नाही. मला प्रश्न पडला, हे हसत का नाहीत? आणि सगळ्या त्या मांडवामध्ये सगळ्या माता भगिनी होत्या, सगळ्या बहिणी होत्या, आई होती, सून होती, सासू होती. आणि तेवढ्या गर्दीमध्ये त्या कोल्हापूरला साप निघाला. जसा साप निघाला तशी एक माता माझ्याकडे बघून, गडी माणसाला बोलवा, गडी माणसाला बोलवा. परत दुसरी ताई, गडी माणसाला बोलवा. ते सरपंच माझ्याकडे बघून, कोल्हापूरचे, गडी माणसाला बोलवा, गडी माणसाला बोलवा. शेवटी एक मॅडम उभ्या राहिल्या, म्हणले, अहो तुम्ही तर दोघं गडी माणसं आहेत. तेव्हा मला कळलं मी माणूस आहे. इतका वाहत गेलो होतो, ध्यानात ठेवा, मी इतका वाहत गेलो होतो मी. आणि म्हणून माझ्या या कार्यक्रमाला ताईंनी जे मला बोलवलंय की आपण हसणे विसरलो आहोत, खरंच विसरलो हसणं. मला सांगा, दिवसभरात तुम्ही किती वेळ हसता? माझा प्रामाणिकपणा तुम्हाला सांगतो, मी फक्त आहे ना 1 तारखेला हसतो. किती तारखेला? 1 तारखेला माझी मिसेस सगळी राईस प्लेट तयार करून ठेवते आणि 31 तारखेला फक्त प्लेटच राहते. त्याच्यात राईस नसतो, डाळ नसते, भाजी नसते, फक्त खाली प्लेट असते. आणि मी तिला विचारलं, अरे हे काय प्रकार आहे? संपलं, तुम्ही आणलेले जे राशन होतं ते संपलं. मग मलाही कळलं, आता आपल्याला जगायचंय, अन्न खायचंय आपल्याला. आणि आता आपल्या कुटुंबाला हसल्याशिवाय आपलं आयुष्य वाढणार नाही. मग कुटुंबाला हसवण्यासाठी मी कलाकार झालो. कलाकार कसं झालो? एकदम साधा. बघा, माणसाच्या मेंदूमध्ये 2 प्रकार आहेत. माणूस हसतो कधी? त्याच्या डोक्यामध्ये, ब्रेनमध्ये डोपामाइन जमा झालं की तो हसतो. आता डोपामाइन म्हणजे नेमकं काय? डोपामाइन जन्माला येतं कसं? तर ते अनेक प्रकार आहेत डोपामाइनचे. काही माणसं मिवणीला पाहिलं की असे डुलतात, डोपामाइन डोपामाइन. आणि दाजी, बघा डोपामाइन म्हणजे काय? दाजी म्हटलं की आपल्याला आनंद होतो, कारण ती कोण आहे? मिवणी आपली. आणि डोपामाइन आनंद निर्माण करण्याचा प्रकार. खरं सांगतो मला, आपण जर हसलो नाही तर आपल्याला 5 प्रकारचे आजार होणार आहेत. सगळ्यात पहिला आजार कोणता आहे आपला? खरं सांगा, सगळ्यात पहिला आजार आपला कोणता आहे? सकाळी सकाळी आपल्याला काय प्रॉब्लेम होता सर्वांना माहिती आहे. माझ्या घरी मुंबईहून जर पाहुणा आला तर अर्धा तास दरवाजा बंदच असतो बाथरूमचा, तो येतच नाही. मला तिला सांगावं लागतं, हा बोलावलं कशाला, तो 2 तास झालं तो आतमध्ये जाऊन बसलाय. आपल्या ग्रामीण भागातला माणूस 2 मिनिटात मोकळा. नगरच्या माणसाला एवढा वेळ लागत नाही. कारण का? नगरचा माणूस कसा आहे? आनंदी आहे, हॅपी आहे. मुंबईच्या माणसाला आनंद कसा म्हणायचा? अजिबात म्हणायचा नाही. असू द्या ना, आनंद निर्माण करायचा. आनंद निर्माण करण्यासाठी आपल्या डोक्यामध्ये डोपामाइन असतं. आणि ते कसं असतं? सोपं आहे. आनंद हा काही दुकानात विकत मिळत नाही, हा काही किराणा दुकानात विकत मिळत नाही. प्रामाणिकपणे सांगा मायबाप हो मला, आज या ऋषी मुनींनी आपल्याला 24 तीर्थकार झालेत आपल्याकडं. मग कुणी वडाच्या झाडाखाली बसलं, कुणी पिंपळाच्या झाडाखाली आनंद घेतला,
आणि तुम्हाला हसायचं आहे ना आई, तुम्हाला हसायचं आहे ना, पिंपळाच्या झाडाकड बघून हसा, वडाच्या झाडाकड बघून हसा, येड्या बाबळीकड बघून हसू नका. पाया पडतो तुमच्या. येड्या बाबळीकड बघून कधी माणसाचं डोपामाइन वाढत नाही. आणि येडी बाबळ भारतातली नाहीये. भारतातली बाबळ कोणती? सू बा भूळ. सू म्हणजे चांगली आणि बाबूळ म्हणजे आयुर्वेदिक चांगली बाबूळ आहे. म्हणून हसायचं कोणत्या झाडाखाली? पिंपळाच्या, वडाच्या. खरं सांगा मला, तुम्ही माता भगिनी आहात, तुम्ही वेड्या बाबळीची पूजा करता का वडाच्या झाडाची पूजा करता? कोणत्या? जोरात बोलायचं. कोणत्या? अहो, ज्यावेळेस माझं लग्न झालं त्या दिवशीच वटसावित्री पौर्णिमा होती. माझ्या मिशीचा पहिला दिवस लग्नाचा. एवढा मोठा दोऱ्याचा बंडल घेतला. अरे म्हणलं, एवढा बंडल घेऊन चालली कुठं? एवढा मोठा बंडल घेतला आणि त्या वडाच्या झाडाजवळ गेली आणि फिरी मारू लागली. फिरी मारताना काहीतरी मनामध्ये अशी पुटपाट आहे. मी माझ्या मम्मीला विचारलं, आईला विचारलं. आई माझी होती, आई ही तुझी सून त्या वडाच्या झाडाला अशी काय बोलते काय? मग तिने सांगितलं की मी पण तुझ्या बापासाठी असेच करायचं. अरे म्हणलं, मग तू एवढं केल्यानंतर माझे पप्पा गेले कसे? तू तर काय प्रकार काय? त्याचं कारण डोपामाइन आहे. वडाच्या झाडाला एक फिरी मारल्यानंतर, दुसरी फिरी मारल्यानंतर, तिसरी फिरी मारल्यानंतर म्हणजे 11 फेऱ्या आपण पूर्ण जर केल्या तर त्या वटवृक्षाला 1000 पासून 10 लाख पर्यंत पानं असतात. संगमनेर तालुक्यामध्ये जपानची माणसं वडाच्या झाडाचं संशोधन करायला 11 महिला आल्या. 11. त्याचा अभ्यास, आनंद लुटण्यासाठी, वडाच्या झाडाचा आनंद लुटण्यासाठी जपानहून त्या माता पेमगिरीला आल्या आणि आपली नगरची माणसं त्या महिलांना बघायला तिकडे गेल्या. ते आनंद लुटण्यासाठी आले वडाच्या झाडाचा. की वडाच्या झाडामुळे कोणता आनंद मिळतो ते बघायला आले ना. आम्ही त्यांना बघायला गेलो. किती विरोधाभास आहे. त्यांना कळलं की वडाच्या झाडाला फिरी जर मारली तर त्या वडाच्या झाडाच्या स्टीम मधून, खोडामधून, पानामधून, मुळीमधून पीटीटुरिया नावाचा ऑक्सिजन निघत असतो. पीटीटुरिया नावाचा आनंद निघत असतो. आणि म्हणून आनंद ऋषी वडाच्या झाडाखाली बसले ना आपल्या सगळ्यांचं आयुष्य त्यांनी वाढलं. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. पण आम्ही वडाच्या झाडाला लक्षात ठेवत नाही. आमच्या संगमनेरमध्ये वडगाव पान नावाचं गाव आहे. तिथं वड पण नाही आणि पान पण नाही. फक्त गावाचं नाव काय आहे? वडगाव पान. पान पण गेलं, वड पण गेलं. आता तिथं वडापाव आहे, जाऊन बघा. अमेरिकेमध्ये आहे का वडगाव? मायबापो, अमेरिकेत वडगाव आहे? मायबापो, अमेरिकेत वडगाव आहे? अमेरिकेत गावाचं नाव काय? वॉशिंग्टन. म्हणजे कधी स्नान करायचं नाही, कधी स्नान करायचं नाही. आणि एकदा नदीमध्ये उडी मारली, वॉशिंग्टन वॉशिंग्टन. अहो काय करता ते वॉशिंग्टनला? अहो वडाचं झाड म्हणजे पाईपलाईन आहे. पाईपलाईन, पाण्याची पाईपलाईन आहे. तुम्ही कितीही करा पण एक वटवृक्ष जर लावला तर 60,000 लिटर पाणी तुमच्या त्या मुळीमध्ये जमा राहणार आहे. आणि एकदा 60,000 पाणी त्या मुळीत जमा झालं तर त्या वडाच्या झाडाचा पानाचा विचार तुम्ही जर केला तर त्या पानातून निघणारा, सालातून निघणारा पीटीटुरिया नावाचा ऑक्सिजन आपल्या बॉडीमध्ये इन्व्हॉल्व होतो. आणि तो इन्व्हॉल्व झाला की 72,000 पेशी आपल्या आनंदित होतात, आनंदाने डान्स करतात. आणि जी आई वडाच्या झाडाची पूजा केली ती 100 वर्ष तिचं आयुष्य जगतं. आता तुम्हीच विचार करा, जी माता वडाच्या झाडाजवळ गेलेली आहे त्या वडाच्या झाडाचा पीटीटुरिया नावाचा ऑक्सिजन लेडीजला मिळतो का जेंट्सला? खऱ्या अर्थाने आयुष्य कुणाचं वाढतं? खऱ्या अर्थाने आनंद कुणाला मिळतो? आणि घरी असणारा पीटीटुरिया असाच मरून पडतो. म्हणून माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, तुम्ही माझे मायबाप आहे,
मी तुमचं मूल आहे. एक पर्यावरणवादी म्हणून आता जर आपल्या मुलाचं लग्न जर झालं तर त्या मुलाच्या हाताला धरा, सुनेच्या हाताला धरा, सासूला सांगा, सुनाला सांगा, सगळी कुटुंब पद्धती वडाच्या झाडाजवळ जा, वडाच्या झाडाला फेरी मारा, सगळं कुटुंब 100 वर्ष जगल्याशिवाय राहणार नाही. चॅलेंज देऊन सांगतो, ही खरी घटना आहे. तेवढं करा तेवढं. पण तेवढं करत नाही. तुम्हाला कदाचित माहीत नाहीये, वटवृक्षाचं जे झाड आहे त्या वटवृक्षाच्या सालीतून पिटिटुऱ्या निघतो. पिटिटुऱ्या निघला की बघा आता किती उष्णता आहे. 3500 गॅलनची उष्णता. तुम्हाला जो दाह होतो बॉडीचा, 3500 गॅलनची उष्णता वडाचं झाड शोषून घेतो. आणि मग आपल्या चेहऱ्यावर टॉक्सिन येत नाही, आपला चेहरा तेलकट होत नाही, आपला चेहरा काळपट होत नाही. मग ताई, तुम्हाला आणि मला फेअर अँड लवली लावायची गरज नाही. काय गरज आहे? खरं सांगतो मायबापो, मी माझ्या लग्नामध्ये फेअर अँड लवली लावली होती. रात्रीचं माझं लग्न होतं. श्रीरामपूर माझी सासूरवाडी आहे. सगळा कॅमेरा माझ्या तोंडाव. लोकांना वाटलं काय गोरापान नवरदेव आहे, काय गोरापान नवरदेव आहे. आणि सकाळी उठून बघतात काळा ढोस. माझी बायको माझ्या सासूला म्हणती, हा माझा नवरा. हे जसे हजर होते माझ्या लग्नाला, असा पुरावा देऊ राहिलेत बघा. पहिली गोष्ट अशी आहे, फेअर अँड लवली ही जी कंपनी आहे ती फॉरेनची आहे. पैसे कुणाला जातात? फॉरेनला जातात. चेहरा कुणाचा आहे? इंडियाचा. म्हणजे आपला चेहरा भारताचा आहे, झाड आपलं आहे. फेअर अँड लवली आपण लावतो, पैसे मिळतात त्यांना, ते बांधतात बंगला, आणि आपला चेहरा बुद्ध बंगला. अहो, तुम्हाला आनंद निर्माण करण्यासाठी हळद दिली ना, हळद दिलेली आहे ना. अहो, तुम्हाला आनंद देण्यासाठी मेहंदी दिलेली आहे ना. मग त्या मेहंदीचा आनंद तुम्ही काय विसरला? कशाला त्या चायनाच्या मेहंदी लावता तुम्ही? स्वतः मेहंदीचा रोपटे घ्या आणि आपल्या आईला, मातेला, बहिणीला ती लावा मेहंदी. बघा मेहंदी कसा आनंद देते. मेहंदी रंग लाती है, नुसतं गाणीच ऐकतो. हा, मेहंदी रंग लाती है म्हणे. कधी मिळाले हो? अरे पहिले हाताला मेहंदी लाव ना. हाताला मेहंदी लावली, ती जर रंगली तर समजायचं आपलं आरोग्य सदृढ आहे, आपल्याला कोणताही आजार होणार नाही. कशामुळे? मेहंदीमुळे. ती लाल भडक झाली की समजायचं आपलं आयुष्य 100 वर्ष आहे. आणि ती जर काळी पडली तर समजायचं आपला प्रॉब्लेम आहे. पण आपल्याकडे ब्लाइंडलेस आहे, अंधश्रद्धा आहे. मेहंदी हाताला नवरीने लावली की ती नवरदेवाकडे जाते, आहो आहो. बघा, माझी मेहंदी रंगली. आपला नवरदेव म्हणतो, काय तुझी मेहंदी रंगली? म्हणजे माझा तुझ्यावर काय प्रामाणिक आहेत बघा. अख्खा महाराष्ट्र फिरतो मी, पण एवढे प्रामाणिक महिला, ताई, माता, भगिनी कुठं मिळल्या नाही. परमेश्वराने जर मला परत जन्म दिला तर त्या पांडुरंगाला मी सांगेल की याच मातेच्या पोटी माझा जन्म झाला पाहिजे, कारण हा प्रामाणिकपणा देशाला पुढे घेऊन जाणार आहे. आणि मी घेईलच, हा घेईलच. आईला मी पाहिलं नाही हो, पण आईविषयी कृतज्ञ आहे. मम्मीवर माझं प्रेम नाही, मम्मीवर माझं प्रेम नाही. आनंद आई म्हणण्यात आहे का मम्मी म्हणण्यात? जोरात बोला. पप्पा म्हणण्यात आनंद आहे का बाबा म्हणण्यात? जोरात बोलायचं. कशात आनंद आहे? हा, तुमच्या काय म्हणतात आपली मुलं आपल्याला? कारण कॉन्व्हेंटमध्ये जातात, मराठीचा अभाव कमी. काय शिकतात कॉन्व्हेंटमध्ये? जॉनी जॉनी इटिंग शुगर. का त्याच्या बापाला डायबिटीज झाले का? आजाराची लक्षणं आहे त्याच्यामध्ये. अहो, त्याला शिकवा. मी अहमदनगर जिल्ह्याचा आहे, छोटासा कलाकार आहे. मुलाला कॉन्व्हेंटमध्ये टाका, मराठीत टाका, हिंदीत टाका, नाही तर तेलुगूमध्ये टाका, पण मुलाला काय शिकवा? इंडियन आपुलकी शिकवा. काय शिकवा त्याला? हा, जॉनी जॉनी पप्पा शिकू नका माता भगिनो. त्याला काय शिकवा? इन्व्हायरमेंट. इन्व्हायरमेंट यस पप्पा शिकवा त्याला.
त्याला शिकवा, आनंद मिळेल तुम्हाला. आनंद मिळवायचा ना त्याला शिकवा. इन्व्हायरमेंट, इन्व्हायरमेंट, यस पप्पा. पॉप्युलेशन इज नो पप्पा. कारण पप्पाच मेन आहे, सगळं कॉन्टॅक्ट पप्पाकडेच आहे. म्हणून इन्व्हायरमेंट, इन्व्हायरमेंट, यस पप्पा. पॉप्युलेशन इज नो पप्पा. इंडियन सॉइल, Indian soil is a great papa and Indian mother is all great papa. हे त्याच्या रक्तात बिंबवा, हे त्याच्या रक्तात बिंबवा. आम्ही मुलांच्या रक्तामध्ये काय बिंबवतो? डॉक्टर हो, आनंद मिळेल घराला. वकील हो, फाशी देशील सगळ्यांना. इंजिनियर हो, आखी घरं बांधेन पूल होऊन जाईल सगळा सुद्धा. हा, वकील हो, इंजिनियर हो, डॉक्टर हो. पण एकही माता आनंद निर्माण करण्यासाठी अशी म्हणत नाही की तू शिवाजी महाराज हो, तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हो, तू महात्मा ज्योतिराव फुले हो. कोणतीच आई असं म्हणत नाही. ती दुसऱ्याला म्हणते ते जाय करा, ते या होते, माझ्याकडं नको. कारण समाजाला आनंद देणारी माणसं आणि समाजाला आनंद निर्माण करणारी माणसं ही फक्त आपल्या महाराष्ट्रात जन्माला आलेली आहेत. आणि सगळ्या जगाला आनंद देणारी जी कोणती माता असेल तर त्या मातेचं नाव आहे मा जिजाऊ. ध्यानात ठेवा, मा जिजाऊ. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आईला काय म्हणायचे? आई साहेब. किती मोठा आनंद आहे, बोला ना. आई साहेब. तुम्ही आपल्या मातेला आई साहेब म्हणत नाही, तिला म्हणता. तिला म्हणजे बरं गंमत मला एक कळत नाही आपल्या माणसांमध्ये. मोठं कोण आहे? आ, ई, आणि नंतर बा, ई. बाई पण मोठी आहे, आई पण मोठी आहे, बाबा पण मोठा आहे. पण आनंद कुणाला आहे? आनंद कुणाला मला सांगा? जिनी बघा इन्शुरन्स काढला, आनंद कुणाला होतो? पॉलिसी काढली, आनंद कुणाला होतो? रोज माझ्या घरी LIC वाले येतात रोज. अहो काहीतरी काढा, म्हणलं तुम्ही निघा, कारण काहीतरी माझ्याकडे पाहिजे ना तुम्हाला द्यायला. एकच पॉलिसी काढा, तुम्हाला आजार होणार नाही. तुम्हाला कोणत्याही LICची गरज नाही, कोणत्याही पॉलिसीची गरज नाही. एकच पॉलिसी काढा, त्याचं नाव आहे आनंद. आनंद नावाची पॉलिसी काढा, नाही तर आम्ही मुलाचा नाम आनंद ठेवतो ते सारखं रडतच बसतो. मम्मी अशी, पप्पा तसे, बाबा असे, आई तशी. आणि आताचा जे विद्यार्थी, आताचा जो मुलगा आहे त्याला जास्त त्रास देऊ नका तुम्ही. आताच्या मुलाला इतका त्रास देतोय आम्ही, इतका त्रास देतोय. इकडे मोबाईल, मोबाईल त्या लहान मुलाच्या हातामध्ये येतो. काय बघतो तो मोबाईलमध्ये? आई. मोबाईलमध्ये शिवाजी महाराज बघतो, मोबाईलमध्ये आनंद ऋषी महाराज बघतो, मोबाईलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बघतो. मग मोबाईलमध्ये गेम आहेत. गेम कोणता गेम आहे? शूटिंग. याला मार, त्याला मार, नंतर पप्पाला मार, मम्मीला मार. सगळ्या मारामाऱ्याच आहेत. इतक्या मारामाऱ्या आहेत, इतक्या मारामाऱ्या आहे. प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला, अमृत कुठे आहे? कुठे आहे अमृत? आनंद कुठे आहे? आपल्या याचं नावच आहे आनंद ऋषी, आनंदधाम. काय नाव आहे? आनंदधाम. खरंच आनंद आहे. अहो मी पाहिलं इथं पिंपळ वृक्ष आहे, इथं वटवृक्ष आहे. एक पिंपळाचं पान आम्ही जर तोडलं, तोडू नका प्लीज, पण जर तोडलं आणि जपान सारख्या देशाला विकायचं जर ठरवलं तर एका पिंपळाच्या पानाची किंमत आहे 22,000 रुपये. ताई सांगू नका मुलांना इथं, नाहीतर आपली मुलांना एक तर नोकरी नाही. आपली मुलं म्हणतील एक पिंपळाचं पान 22,000, उद्यापासून कॉलेज बंद, तू शाळेला जायचं नाही. आपण पिंपळाचं पान तोडू, जपानला विकू, मग आपल्याला काय मिळतील? पैसे. मग आपण तुझं काय करू? बघा किती मोठा आनंद आहे. बघा ना, मुलाचं लग्न करणं म्हणजे आनंद, मुलाला मुलं झाली म्हणजे आनंद. आणि मुलांनी घराच्या बाहेर काढलं मग सांगा ना, मुलाचं लग्न केलं आनंद, बरोबर ना मायबाप? मुलाला मुलगा झाला आनंद, बरोबर? आणि त्यांनी घराबाहेर काढलं परमानंद.
त्याच्यासारखा आनंद कोणता नाही. किती आनंद आहे, कारण टेन्शनच नाही ना. पण खरं सांगतो तुम्हाला, पिंपळाचं पान 22,000ला विकलं जातं. ही तुम्हाला गंमत वाटेल, पण तुम्ही एक पिंपळाचं पान तोडा. पिंपळाचं पान तुम्ही जर तोडलं तर त्या पिंपळाच्या पानाच्या देठातून पांढऱ्या रंगाचं लिक्विड निघतं. बघा, तुम्ही बघितलं असेल तुम्ही सर्वांनी, मायबाप पाहिलं ना पांढऱ्या रंगाचं लिक्विड. ते जे पांढऱ्या रंगाचं लिक्विड निघतं त्याला रसायनशास्त्रामध्ये सिरॅटॉन असं बोललं जातं. लक्षात ठेवा, आनंद आहे सिरॅटॉन. आणि आम्ही जर पिंपळाच्या सानिध्यात असं तुम्ही मी आम्ही सर्व जर पिंपळाच्या झाडाखाली जर बसलो तर पिंपळाच्या पानामध्ये जो पांढरा द्रव आहे त्याला विज्ञानामध्ये सिरॅटॉन असं म्हणतात. आम्ही पिंपळाच्या झाडाखाली जर बसलो तर पिंपळाच्या पानातले सिरॅटॉन तसेच सिरॅटॉन आपल्या ब्रेनमध्ये आहेत, आपल्या मेंदूमध्ये आहेत. आणि पिंपळाच्या पानातले सिरॅटॉन आपल्या ब्रेनमधले सिरॅटॉन एकत्र येतात आणि मग पिंपळाच्या झाडाखाली बसणारा माणूस डोपामाइन सिरॅटॉन मेंटेन होतं. त्याला सुख दुःख आनंद विरह या गोष्टी सगळ्या विसरून जातात. तो महामानवाच्या चेतनेकडे वळतो. ध्यानात ठेवा. म्हणून पिंपळाच्या झाडाखाली भगवान गौतम बुद्ध का बसले? 1,500 मार्काला प्रश्न आहे. 1.5 आपल्याकडे 1.5 मार्काला सुद्धा असा प्रश्न नाही. आणि विचारला तर आपले मायबाप म्हणतील का बसले, म्हणजे फॅमिली प्रॉब्लेम असेल त्यांचा काहीतरी, काही दोघांची भांडणं झाली असतील नवरा बायकोंची, म्हणून ते झाडाखाली बसले. त्याच्यासाठी बसले का ते? भगवान महावीर सुद्धा झाडाखाली का बसले? काही प्रॉब्लेम म्हणून बसले का? सिरॅटॉन आनंद, लोकांना हसवण्यासाठी, लोकांना आनंद देण्यासाठी. हे जपानला कळलं, म्हणून जपान देश पिंपळाचं पान तोडतो, त्याच्यातलं सिरॅटॉन आनंद काढतो, त्याच्या टॅबलेट तयार करतो साहेब. आणि 1ली पासून ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार म्हणून ते खायला घालतो. त्याचा इफेक्ट असा झालेला आहे, इयत्ता 8वीचा विद्यार्थी जपान देशातला मोबाईल तयार करतो, रोबोट तयार करतो. आणि तोच मुलगा रोबोट तयार करतो आणि आपली मुलं खिचडी खाऊन खाऊन एवढे डेव्हलप झालेले दिसतात, एवढे डेव्हलप झालेले दिसतात. ते एका दणक्यात शाळेचा दरवाजा तोडतात. त्या दरवाजाबद्दल मला काही बोलायचं नाही, पण खरं सांगा, तुम्ही माझे मायबाप आहात. वाटाणे खिचडीचे टाकल्यानंतर ते खाली जायला पाहिजे का वर यायला पाहिजे? तुम्ही विज्ञानवादी आहात, बरोबर सांगितलं सरांनी. कुठे गेले पाहिजे ताई? खाली गेले पाहिजे, म्हणजे ते आनंदाने आपल्याला पोटात पसतील. तुम्ही अंगणवाडीचे वाटाणे घ्या, नाही तर कोणतेही घ्या, पाण्यामध्ये टाका. आई, वाटाणे खाली जातात का अंगणवाडीचे? मी बऱ्याच वेळा असं पाहिलं ते वर जातात. सर, ते असे वर जातात. अंगणवाडीच्या ताईला विचारलं, ताई हे वाटाणे असे वर का जातात? तर ताईने मला सांगितलं, सर हे वाटाणे जे खातात ते 8वी पर्यंत असेच वर जातात. किती वर गेलेत बघा. म्हणून माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, तुम्ही टॅबलेट बनवू नका. फक्त 2 मिनिटं, 5 मिनिटं, 6 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, 15 दिवस, 1 वर्ष, 2 वर्ष पिंपळाच्या झाडाखाली बसण्याचा प्रयत्न करा. मी रोज सकाळी उठल्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली असं ध्यानास्थ बसलेला असतो. लगेच एक बाजूला गाणं लागतं, मरजा मरजा मरजा. अरे म्हणलं, मी जगायसाठी बसलो का मरायसाठी? पिंपळाचं झाड माणसाला जगवतं का मारतं? जगवतं. म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाला संजीवनी वृक्ष म्हटले. आनंद संजीवनी वृक्ष म्हटले, ध्यानात ठेवा. आणि जपान देश पिंपळाच्या झाडाला काय म्हणतो? ब्रेन ऑफ एज्युकेशनल प्लांट. विचार करा, आपण सगळे सुज्ञ आहात. काय म्हणतो तो? ब्रेन ऑफ एज्युकेशनल प्लांट. आणि आपली आजी काय सांगते? ए, पिंपळाच्या झाडाजवळ जाऊ नको, तिथं कोण असतं म्हणे? भूत. कधी कधी प्रश्न पडतो की त्याला घरीची परिस्थिती कशी आहे बघा पहिली त्याची, आणि मग चंद्र वगैरे तारा. मला सुद्धा प्रेम आहे, पण माझं प्रेम कोणावर आहे? चंदन, उंबर, वड, कडुलिंब याच्यावर माझं प्रेम आहे, झाडांवर माझं प्रेम आहे. आणि खरं सांगतो तुम्हाला, मला दुःख झालं, मला कुणी वेदना दिल्या, मला कुणी शिवी दिली, मला कुणी मारलं, तर मी सगळ्यात पहिलं मित्र म्हणून झाडाजवळ जातो आणि झाडाला मानतो, अरे तुला दगड मारला, तुम्हाला
फळ देतोस, तुला दगड मारला तू मला पेरू देतोस. मग माणसाने जर मला शिव्या दिल्या तर मी काय त्याला शिव्या द्यायच्या का त्याला शिव्या? आई द्यायच्या शिव्या? तुम्हाला खोटं वाटत असेल, माझ्या घरी रोज भांडणं होतात. माझी मिसेस रोज माझ्या सगळं भांडणं करते, म्हणे मीच आहे अशी, मीच आहे म्हणे, गेली 26 वर्ष तुमच्या बरोबर संसार करते. दुसरी जर असती, काय अभिमान वाटला मला यांचा. याला म्हणतात अहमदनगर. दुसरी असती तर 1 मिनिट सुद्धा थांबली, तिला म्हणतो अरे मला संधी तर देऊन बघ. आपण पण काही कमी नाही. बघा, आनंद हा कसा मिळवायचा? अटॅक. आनंद जर संपला तर सगळ्यात पहिला आजार कोणता आहे? ब्लड प्रेशर. मी माझ्या आजीला हसवायचा प्रयत्न करणार आहे. आजी मला खरं सांगा, तुम्ही हास्य क्लबला जाऊ नका, फक्त तुमच्या सुनका बघून असं करा. फक्त तुमची सून अशी भांडी घासायला लागली, तुमची सून चहा घेऊन नुसता असा म्हणे झालं काय हिला, झालं काय हिला, झालं काय हिला, झालं काय. ही माझी सासू मला बघून हसती का? मी खरं सांगतो तुम्हाला, सुनकड बघून हसा, आयुष्यात कधी तुम्हाला हृदयाचे विकार होणार नाही, कधीच होणार नाही. कारण हसण्याचा सगळा संबंध आपल्या हार्टशी आहे. हार्ट. हसा. बघा, लहान मुलं हसतात म्हणून ते तेजस्वी दिसतात. मी चंदनाची पावडर लावतो, तेजस्वी दिसू शकत नाही. म्हणून समर्थ रामदास म्हणतात, मरावे परी कीर्तिरूपी उरावे, आणि झिजावं कुणासारखं? चंदनासारखं. आपलं काय चाललंय? मरावे पण एक तरी चंदन चोरावे, एक तरी चंदन चोरावे, जपानला विकावे, आणि नंतर म्हणावे झुकेगा नाही साला. बंद करा हे डायलॉग. एक दीपक सकाराम देठे, साधा कलाकार, आणि साध्या कलाकाराला सरोजताईंनी मला बोलवलं. मला एक कळत नाही, तुम्ही बोलवलं कशाला मला? हसवायला? अहो, माझ्या घरी तुम्ही येऊन बघा. माझ्या घरी सगळ्यात पहिला प्रश्न विचारला, तुम्हाला लोक बोलावतात का? रोज माझ्या घरात तोच प्रश्न आहे. आता यूट्यूबवर मला कोणीतरी बघतं, माझी मिसेस मला यूट्यूबवर बघत नाही, आणि बघितली की तिला वाटतं हा माझा नाही. तिला विश्वासच बसत नाही की माझा नवरा असा हसवतो, असा हसवतो. मित्रांनो, 5 आनंद मी तुम्हाला सांगणार आहे. जन्माला येणारं बाळ हसतं का रडतं? हसतं का रडतं? माझ्या माहितीप्रमाणे जन्माला येणारं बाळ हसतं, आणि जन्माला देणारा बाप हसतो. माझा 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 माझा. तुझा नाही येतो. आई म्हणती माझा मुलगा माझा मुलगा. नाळपासून वेगळा झाला ना, मग तुझा कुठे? अरे तुला निसर्गाने पाठवले कशाला? हसायला का रडायला? आपण आनंद विसरलो तर सगळ्यात पहिलं काय होणार आहे माहिती आहे तुम्हाला? लोकसंख्या कमी होणार आहे. तुम्हाला लोकसंख्या कमी करायची असेल, हसूच नका. धडाधड धडाधड गावं ओस पडतील. आज आता नंबर त्या करोनापेक्षा जास्त माणसं मरतील. म्हणून हसा, पण कसा हसा? मेलेल्या म्हातारीजवळ हसू नको ताई. नाही तर माझी दिदी एखादी गावात म्हातारी मारायची, ती त्यावर म्हातारा दांडक घेऊन येईल. तुझा आणि त्याचा काय संबंध? अहो, मला 2 मुली आहेत सर, आणि 1 मुलगा आहे. खरं सांगतो तुम्हाला, 2 मुली झाल्या तरी मला आनंद होता, 3रा मुलगा झाला तरी मला आनंद झाला. नेमका शिव जयंतीच्या दिवशी त्याचा जन्म झाला. सगळे माझे कॉलेजचे मित्र माझ्याकडे धावत आले, अरे म्हणे तुला शिवजयंतीला मुलगा झाला, किती मोठा आनंद झाला, आता मुलाचं नाव काय ठेव? म्हणलं शाबास, मी शहाजी राजा, माझी बायको जिजामाता, आणि माझं घर शिवनेरी किल्ला.
मी ठेवलं नाही. माझा सासरा माझ्याकडे आला, जावई बापू मुलाचं नाव शिवाजी ठेवलं तर बरं, नाहीतर आत्ताच्या आत्ता मी माझ्या मुलीला घेऊन जातो. मी म्हटलं माझा सासरा एवढा का डिप्रेशनमध्ये आलाय, मला एवढा का त्रास देतो. नंतर माझ्या लक्षात आलं सर की माझ्या सासऱ्यांचं नाव संभाजी होतं. कारण आयुष्यभर जोड्या लावा लावा लावा, मी KG पासून PG पर्यंत ताई एवढ्या जोड्या लावल्या, एवढ्या जोड्या लावल्या, जोड्या लावून 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 माझी जोडी तशीच राहिली. आता मी गाळलेल्या जागेच्या अवस्थेत आहे. काय मी ठेवलं नाही मुलाचं नाव शिवाजी. का ठेवलं नाही, कारण शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाघासारखी डरकाळी फोडणारा, आणि जी म्हणजे ज्यांनी अन्याय केलेला आहे त्यांची जिरून टाकणारा, त्याला शिवाजी महाराज असं म्हटलं जातं. आणि म्हणून आपण त्याच्या पुढे नतमस्तक झालं पाहिजे. नाही तर माझ्या कंपनीत 50 शिवाजी आहेत. काय करतात ते शिवाजी माहिती आहे का ताई, रात्र झाली की रायगड धाब्या जातात तगडक तगडक, त्याच्या पाठीमागं फर्स्ट एड झालेले मावळे तगडक तगडक, आणि असा किल्ला जिंकून येतात. सगळ्या गावाला वाटतं रायगडाला जाग आली वाटतं, रायगडाला जाग आली वाटतं. मित्रांनो, आनंद हा कधीही पैशाने विकत घेता येत नाही. आनंद जर पैशाने विकत मिळत असताना तर मला असं वाटतं जगातला कोणताही माणूस, पैसेवाला माणूसच हसत असता, गरीबाला हसू आलं नसतं. गरीब माणूस हसला नसता, त्याच्यावर पाबंदी आलेली असते. बघा असा भला मोठा बंगला असतो. मी पुण्यात पाहिलं, पुण्याला पण जातो कार्यक्रमाला, तर एका पुण्याच्या बंगल्यावर असं बोर्ड लिहिलेला होता, सावधान काळ्या कुत्र्यापासून. आणि तो कुत्रा मला बघून म्हणतो सावधान माझ्या मालकापासून, कारण दोन्ही पण कुत्रेच ना. मी खरं सांगतो, कुत्र्याला हसता येतं, गाईला हसता येतं, म्हशीला हसता येतं, रेड्याला हसता येतं. हसता फक्त कुणाला येतं, हसतं फक्त कुणाला येतं. अरे माणसाला हसता येतं तर एवढा कंजूस का. जरा हस ना जोर जोरात. नाही ना, हसत नाही. काही माणसं तर असे ते गालातल्या गालात हसतात, कर्जबाजारी हसल्यासारखं. अरे हसण्याने माणसाच्या 72,000 पेशी मोकळ्या होतात, आणि डोपामाइनची संबंध आहे आपला. हसल्यानंतर हृदयविकार तर होणारच नाही, पण आपल्याला ॲसिडिटी अजिबात होणार नाही हसलं तर. तुम्ही 2 किलोमीटर पाय पाय चालताना सकाळी उठतात दोघं, मिसेस आणि मिस्टर, शूज, ती बरमुडा, बरोबर ना, आणि तिच्या मागं काही माणसं कुत्र मागत लागले. अरे म्हणले काय कुत्र मागं लागलं का. आणि एक मॅडम तर अशी डान्स करायला लागली होती. एक सांगतो तुम्हाला, सकाळी बाहेर पडल्यानंतर तुमच्याजवळ मित्र नसावा. एक लक्ष, आनंद मिळवायचा ना तुम्हाला, आणि मिवणी तर अजिबात नसावी. उलट मिवणीला घेऊन जर तुम्ही फिराल तर लवकर राम नाम. एकटे जा, 1 मॅन शो. देवाने तुम्हाला एकट्याला पाठवलंय ना, मग फिरायला एकटे जा. आणि श्वासोश्वास घेताना कसा घ्या, श्वास घेण्याचे पण प्रकार आहेत. काही माणसं अरे एकाने घेतला पाहिजे, एकाकडून सोडलं पाहिजे. काही लोक दोन्ही नाकाने घेतात, मरशील ना. अरे दोन्ही नाकाने श्वास घेतला, तुला आनंद कसा मिळेल. पहिली उजवी बाजू, नंतर डावी बाजू, परत उजवी बाजू, परत डावी बाजू. किती मिनिटं करायचे तुम्हाला, संपलं. किती मिनिटं. काही लोक 2 ते गाणी लावतात, आजा मेरे गाडी में बैठ जाओ. ध्यानाला बसलाय, गाणं कोणतं आहे, ध्यानाला बसलाय, गाणं कोणतं लावलंय, आजा मेरे गाडी में. मग तो गाडीतच बसतो ना मैतीच्या. एक दिवस गाडी त्याला घ्यायला येते, आणि मग हळू ती गाडी त्याला घेऊन जाते, आजा मेरी गाडी में. लोक म्हणतात जा लवकर जा आता.
म्हणून पाचवा. हा, म्हणून मायबाप हो, मेहंदी असेल, चंदन असेल, वड असेल, उंबर असेल, जगामध्ये कुठेही जा, माझ्या भारतासारखी आनंद देणारी झाडं कोणतीच नाही. बघा, अमेरिकेत आंबा आहे का? नाहीये. रशियात आंबा आहे का? नाही. आंबा कुणाचा आहे? आपला आहे, महाराष्ट्राचा आहे. फळांचा राजा कोण आहे? आंबा. पिकतो कुठं? महाराष्ट्रात, कोकणात. आंबा महाराष्ट्रात पिकतो, कोकणात पिकतो. आंबा आपला, पण माझा कुणाचा? अमेरिकेचा. बघा, पॅटर्न कुणाचं आहे? म्हणजे फळं आपण पिकवायची, पॅटर्न त्यांना द्यायचं. पॅटर्न कुणाला द्यायचं? त्यांना द्यायचं. खरं सांगा आई, तुम्ही कधी बाबांशी भांडले का? ताकद पाहिजे भांडायला. अहो, माझी आजी 90 वर्षाची होती. किती? 90 वर्षाची. अख्खं गाव तिला घाबरायचं, कारण भाषाच तशी ना. जुन्या माणसांची भाषा बघा तुम्ही, शिकल्या कडक होती ती भाषा. अहो, माझ्या बापाला असा शब्द प्रयोग करायची तर 8 दिवस घरातच येत नव्हता बाप. का? मी आदिवासी तालुक्यातला आहे. माझ्या तालुक्यात अशी झाडं आहेत मोहाची, आमराई, मोह. आणि मग ते मोहाचा सरबत माझे वडील पण प्यायचे आणि माझी आई पण प्यायची. आणि मग दोघांचं मस्त झालं की, हे तू अशीच आहे. माझा बाप म्हणायचा, ऐ. माझी आई म्हणायची, तू अशीच आहे. माझा बाप म्हणायचा, तू अशीच आहे, तू अशीच आहे, तू अशीच आहे. माझी आई म्हणायची, तू पण असाच आहे. आणि मला प्रश्न पडायचा, मी कसा आहे? मी कसा आहे? मी माझ्या सरांकडे गेलो, म्हणलं, सर मी कसा आहे? माझे सर म्हणले, तू जसाच्या तसा आहे. एक काम कर म्हणजे, अभ्यास कर, अभ्यास, परीक्षा दे. किती परीक्षा देऊ सर मी? हा, मी 10वीची परीक्षा दिली, 12वीची परीक्षा दिली, BA ची दिली, MA ची दिली, सेट दिली. इतक्या परीक्षा आहे. माझा मित्र अजून परीक्षा देतो सर्वच आहे अजून. सकाळी मला विद्यापीठात भेटला, मुक्त विद्यापीठात. अरे म्हणलं, मित्र काय आहे? म्हणे, परीक्षा. म्हणलं, शुभेच्छा. मग पुण्याला भेटला. अरे काय आहे? परीक्षा. म्हणलं, शुभेच्छा. आणि सकाळी माळीवाड्याला भेटला. अरे म्हणलं, आता काय आहे? आता रिक्षा. एवढ्या परीक्षा देता कशाला तुम्ही? एवढ्या परीक्षा देऊन जर तुम्हाला रिक्षा घ्यायची असेल तर परीक्षा न दिलेली बरी ना. बरं, परीक्षा पण साधारण प्रश्न पण लय भारी विचारतात प्रश्न पत्रिकेमध्ये. विज्ञानाचा प्रश्न असला की कथा सांगतात, आणि कथा असले की गणित देतात. शाळेचे पण फार मोठे दोष आहेत बघा, ध्यानात ठेवा. बघा, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, 10वीला कसा पास झालो सरळ सांगू तुम्हाला. तोंडी परीक्षा, ओरल, माहिती आहे ना ओरल? आई तुम्ही पण ओरल घेतली ना? मी मराठी चल बोल, चल मराठी कविता बोल. लगेच बोललो, खबरदार जर टाच मारून दाल पुढे चिंदड्या उडविला राई राई एवढ्या. 20 मार्क. अरे वा 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 वा. खबरदार जर टाच मारून दाल पुढे, याला म्हणतात आनंद. काय पाठांतर आहे सरांचं बघा, याला आनंद म्हणतात. मला 20 मार्क मिळाले. हा, परत हिंदी, सो रहा है लाल मेरा, 20 मार्क. इंग्रजी कुठे येतं ताई मला? सर मला आजही इंग्रजी येत नाही. मग मी काय केलं? मॅडम म्हणल्या, चल तुला 20 मार्क द्यायच्यात, चल कविता, इंग्रजीची कविता बोल. मला कुठे येते? मग मी काय केलं सर माहिती का? फक्त असं तोंड हलवलं. मॅडम म्हणल्या, व्हेरी गुड, जा. व्हेरी गुड. अरे म्हणलं, माझा आवाज, मी माझी कविता पाठ नाही, काय नाही, मी फक्त तोंड हलवलं, माझा आवाज मॅडमला गेला कसा? मी वर्ग शिक्षकांकडे गेलो, म्हणलं सर माझी कविता पाठ नव्हती, मी फक्त असं तोंड हलवलं, माझा आवाज मॅडमला गेला कसा? माझे सर म्हणले, अरे बाबा त्या मॅडमला कुणाचाच आवाज गेलेला नाही. म्हणलं का बरं? अरे त्यांना ऐकायलाच येत नाही, ते आता रिटायरमेंटला आलेले आहेत. बरं, हे झालं भाषेचं. विज्ञानाचं पण असंच झालं. विज्ञानाला काय केलं? चल मायक्रोस्कोप घेऊन ये, आणला. चल कांदा घेऊन ये. मला वाटलं आता भेळ करायची का काय. मग मी कांदा आणला, मायक्रोस्कोप आणला. चल चीर कांदा, चीर, चिरला. चल मायक्रोस्कोप मध्ये टाक, टाकला. बघ आतमध्ये केंद्रक दिसतं का?
म्हणलं काहीच दिसत नाही. नीट बघ काही दिसतं का? काहीच दिसत नाही. मग सरांना म्हणलं सर तुम्हीच बघा. मग माझे वर्ग शिक्षक बघितले, अरे खरंच काही नाही. मग तिथे हायस्कूलचा पिऊन होता, तो म्हणला सर ती जी मायक्रोस्कोप आहे ना त्याच्यातली भिंग माझ्या घरात आहे. मी असाच पास झालो त्याला तेव्हा. ओरलला बी असाच, प्रॅक्टिकलला पण असाच, आणि लग्न पण असंच झालं माझं. लग्नाला सुद्धा मला त्रास झाला नाही, ध्यानात ठेवा. हा, लग्नाला सुद्धा त्रास झाला नाही. आनंद, इतका आनंद आहे, इतका आनंद आहे. आनंदाने लोकांना असतो. का ताईंनी मला बोलवलं खरं सांगू तुम्हाला, सर तुम्ही कविताचं पाठांतर चांगलं आहे तुमचं. माझ्या या श्रोते मायबापांना हसवण्यासाठी मला ताईंनी बोलवलंय. आणि मी पण का आलो, ताईंनी मला मानधन विचारलं होतं. मानधन विचारा, तुमचं मानधन किती? ताईंना एकच म्हणलं, माझ्या आनंद ऋषी आश्रममध्ये आनंदामध्ये ज्या मायबापांना मी हसवण्यासाठी येणार आहे त्यांना हसवल्यानंतर मला परमेश्वराचा आनंद मिळणार आहे. तुम्हाला हसवणे म्हणजे परमेश्वराला हसवणे, हेच माझं मानधन आहे. मी येणार. मी आलो. अहो पैसा काय आहे? पैसा 2 लाख रुपये घरात पडले तर तोंडा 12 वाजलेत. काय उपयोग आहे त्या पैशाचा? काही लोक सोन्याच्या अशा अंगठ्या घालतात आणि हातात घेऊन असे जातात. पास दुसरं काही करतच नाही. जसं प्लॅस्टर पडले त्याच्या हाताला सोन्याचं, आणि तोच हात जर रेल्वेच्या ट्रेनला गेला हातच गेला त्याचा. कशासाठी पाहिजे मला सांगा? हातात सोन्याच्या अंगठ्या घालून आनंद मिळत असतो का? उलट दुःख प्राप्त होतं. काय प्राप्त होतं? दुःख. अलंकार घातला, सोन्या नाणं अंगावर घातलं, आनंद मिळणार आहे का? नाही. मग आनंद कोणता मिळणार आहे? ताई आली. ताई काय घेऊ तुला? कपडे? चल कपड्याच्या दुकानात चल. आहे का भावाची ताकद आहे बोलायची आता? आणि त्याने हात वर करावा, आपण त्याचा व्हॉट्सअपवर फोटो काढून फॉरवर्ड करू सगळीकडं की काय भाऊ जन्माला आला. अहो बहिणीने जर फोन केला ना भावाला, आनंद मिळत नाही भावाला. दादा मी येऊ का? दादा फोन काय करतो? सांगतो 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 सांगतो. आणि मिवणीने फोन केला तर कुठे येऊ घ्यायला? येऊ का दिसत नाही, कुठे येऊ घ्यायला. आणि बहिणीने फोन केला तर बरोबर. मी खरं सांगतो तुम्हाला, मला बहिणीचं प्रेम मिळालेलं नाही, आईचं प्रेम मला तर अनुभवायलाच मिळालं नाही. मी अशा कार्यक्रमातच कुठं बहीण भेटते का, कुठं आई मिळते का, अशा शोधात असतो. आणि आज खरं सांगतो, माझ्या या माझं वय 50 आहे, या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये आज मला प्रथमतः जर कोणती चांगली बहीण मिळालेली असेल तर त्या बहिणीचं नाव आहे सरोज कटोरिया ताई. एक चांगली बहीण मला मिळून दिली. आणि म्हणून मी लोकांना हसवायसाठी जातो. मला बहीण पाहिजे, मला मिळाली. एक बहीण मला मुंबईमध्ये पण भेटली होती. तिचं नाव काय होतं माहिती आहे का? कविता. एकही कविता पाठ नाही, एकही कविता पाठ नाही, कविताच पाठ नाही. खरं सांगतो तुम्हाला, भजन म्हणण्यामध्ये जो आनंद आहे, गाणं म्हणण्यामध्ये जो आनंद आहे, तो कशातच नाही. मला तुम्ही सांगा, गाणी कोणती म्हणावी? गाणी कोणती म्हणावी? एक 12 वर्षाची मुलगी गाणं कोणतं म्हणतं ते माहितीये का? मैं मरूंगी मरूंगी तेरे साथ मरूंगी. 12 वर्षाची मुलगी, मैं मरूंगी मरूंगी तेरे साथ मरूंगी. आणि मी गाणं म्हणणार आहे आता. कोणतं गाणं म्हणणार आहे? पेड़ों को क्यों काटते हो तुम, पेड़ों को क्यों काटते हो, अरे 2 पेड़ लगा के देखो ना, 2 पेड़ लगा के देखो ना, सूखा है कुआं भर जाएगा, मरने वाला जी उठेगा, ऐसे में क्या सोचते हो तुम,
ऐसे में क्या सोचते हो, हर दो बूंद पिला के देखो ना, दो बूंद पिला के देखो ना. आनंद झाडं लावण्यात आहे. आनंद झाडं तोडण्यात नाही, नातं तोडण्यात नाही. माझी मावस बहिणींनी सोडचिठ्ठी घेतली दाजी संग. का? तिला विचारलं काय कारण काय, कारण काय सोडचिठ्ठी घ्यायचं? म्हणे एकच कारण आहे, त्यांनी झाड लावलं होतं म्हणे. मला प्रश्न पडला, झाड लावलं चांगलं काम केलं, मग त्याला सोडचिठ्ठी घ्यायचं कारण काय? म्हणे गंमत आहे, त्यांनी झाड लावलं, त्याला पोलीस घेऊन गेले. म्हणलं कोणतं झाड लावलं? गांजाचं. मग बरोबर आहे म्हणलं बाबा, आता म्हणून तू सोडचिठ्ठी दाजीला दिली. म्हणून गांजाच्या झाडाला सोडचिठ्ठी द्या, गांजाच्या झाडाला सोडचिठ्ठी द्या. पण वडाला, पिंपळाला, चिंचोली नावाचं गाव आहे, तिथं तुमचंच हायस्कूल आहे. सर्वात जास्त झाडं चिंचोलीच्या शाळेत दिसतात, ध्यानात ठेवा. आणि म्हणून चिंचोली हे येणाऱ्या नगर जिल्ह्यातलं ऑक्सिजन देणारं सगळ्यात मोठं केंद्र असणार आहे, ध्यानात ठेवा चिंचोली. मग त्या चिंचोलीत तुम्ही जा. मी जाऊन आलोय, माझे कार्यक्रम झाले तिथं, पण त्यावेळेस मी लहान होतो. मी कलाकार माणूस आहे, आणि कलाकार माणूस हा कुठेही जातो. त्यावेळेस लहान होतो, आणि आज मी मोठा आहे. इतका मोठा आहे तेवढा खोटा आहे, खोटाच आहे ना. पण इथं येऊन मात्र मी खरा झालो. आनंदधाममध्ये मी आलो. आनंद देण्याचं काम मी नाही केलं तुम्हाला, तुम्ही मला दिलेलं आहे. तुम्ही म्हणता ना आनंद हरवलं तर काय होतं. मी आज खरं सांगतो तुम्हाला, 32 वर्ष तुम्ही ही सेवा चालवली. हॉस्पिटल पाहिलं सर, हॉस्पिटल. एकाही पेशंटच्या चेहऱ्यावर असं दुःख दिसत नव्हतं. पहिलं हॉस्पिटल पाहिलं महाराष्ट्रातलं, पहिलं हॉस्पिटल पाहिलं. एका पेशंट जवळ फोटो काढला, म्हटलं दादा काय दुखतं? काय दुखत? त्याला बघून मीच आजारी झालो. काय आनंद आहे, एवढी ताकद आली कुठे ह्या पेशंटमध्ये. आणि मी प्रामाणिकपणे सांगतो, महाराष्ट्रातलं सर्वात सुंदर आणि देखणं हॉस्पिटल जर कोणतं असेल तर आपल्या अहमदनगर जिल्ह्याचं आनंदऋषी हॉस्पिटल आहे, जिथं महाराष्ट्रातून विदर्भातून लोक येतात. अशा हॉस्पिटलमध्ये काय मला असं वाटतं इथंच येऊन राहावं हॉस्पिटलमध्ये. इतका आनंद मला मिळाला. खरं सांगतो सरोजताई, मी बुद्धिजीवी नाही. मला ज्यावेळेस तुम्ही फोन केला तर मी काय बोललो तर आठवतं ना. म्हणलं ताई मला तुम्ही बोलू नका, मी ज्ञानवंत नाही, मी गुणवंत सुद्धा नाही. म्हणलं मी कलावंत आहे. कलावंत म्हणून जर तुम्ही मला बोलवत असाल तर मी नक्की येतो, कारण मी मार्गदर्शन करण्याच्या लायकीचा माणूस नाही. कारण माझी बायकोच माझं ऐकत नाही, तर तुम्हाला काय आयडिया देणार आहे. आणि मी बऱ्याच वेळा असं पाहिलं ताई की जी लोक मार्गदर्शक म्हणून येतात सर, त्यांचेच मार्ग चुकलेले असतात. बघा तुम्ही, त्यांचेच मार्ग चुकलेले असतात. माझा मार्ग चुकलेला नाही, माझा मार्ग कलाकाराचा आहे. हसवणे हा माझा धर्म आहे, आणि रडवणे हा माझा धर्म नाही. कारण मीच इतका रडलेलो आहे की रडणाऱ्या माणसाला कसं हसवावं त्याच्या आयडिया मी शोधत असतो. इतक्या शोधत असतो की हा कसा असेल, हा कसा असेल, हा कसा असेल. मग त्याच्यासाठी जोकर होईल, गाणी म्हणन, काही करेल, विनोद करेल. नाही विनोद झाला स्वतःच्या तोंडात मारून गेल त्याला हसा यासाठी. मला दुःख झालेलं पाहून जर त्याला आनंद होत असेल तर मी नक्की दुःख भोगायला तयार आहे, पण आनंद द्यायला मी कधीही कमी पडणार नाही. या ठिकाणी आलो, माझ्यासारख्या लेकराला, अतिशय साध्या सामान्य एका कलाकाराला, आदिवासी भागातला माणूस, आपण सगळ्यांनी मला सहन केलं. माझ्यापेक्षा विद्वान माणसं इथे येऊन गेली. मी रोज तुमचे प्रोग्राम पाहायचो आणि मनात मध्ये झिजायचो की माझी लायकी नाही. पण खरं सांगतो, आज मात्र तुम्ही मला लायक बनवलं, आणि हा लायक आज नायक झालेला आहे. एक दिवस सगळ्या जगाला हसवल्याशिवाय राहणार नाही, एवढी भावना व्यक्त करतो. काही चूक झाली असेल तर कलाकार समजा सर,
नाही कलाकार समजले कार्बन डायऑक्साईड समजा. म्हणून जाता जाता मी आपल्या सर्वांना माफी मागतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.